आज रात्रीपासून जो एल्फिस्टन ब्रिज आहे तो बंद होत आहे आणि आता त्यामुळे या परिसरातील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणचे जे बिल्डिंग आहेत त्या बाधित होणार आहेत, त्या सर्व बिल्डिंगमधले हे नागरिक आहेत, हा ब्रिज बंद होणार आहे, तसेच जी कनेक्टिव्हिटी होणार आहे त्यामुळे यांचे घरं बाधित होत आहे आणि या ठिकाणी प्रशासनाकडून या नागरिकांना कुठेही सहकार्य करण्यात येत नाहीये असं यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आपण या नागरिकांशी संवाद साधणार आहोत, नेमका त्यांची समस्या काय आहे, काय सांगाल? आता तुम्ही आंदोलनात उतरला आहात, तुमची काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की प्रशासन हा जो प्रकल्प राबवतोय तुम्ही जरूर करा, पण त्याच्या आधी ज्या इथं जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे, तर स्थानिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे, तो पुनर्वसनाचा प्रश्न तुम्ही सोडवा। जो एल्फिस्टनवरून परळला जाण्यासाठी हा एकमेव ब्रिज आहे, हे एकमेव ब्रिज असल्या कारणाने दुसरा पर्यायी मार्ग लोकांकडे नाही आहे। आज सायनचा ब्रिज बंद आहे, दादर टीटीच्या ब्रिजचं काम चालू आहे, लोअर परेलचा ब्रिज हा सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकेरी आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत एकेरी मार्ग सुरू राहणार आहे। त्याच्यामध्ये जर कुठला एल्फिस्टन असेल, प्रभादेवी असेल, इथल्या स्थानिक लोकांना जर इमर्जन्सी जर जायचं झालं तर पर्यायी मार्ग दुसरा नाही आहे। परळसारख्या विभागामध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, एखाद्या शाळा कॉलेज महाविद्यालय आहेत, अशा ठिकाणी जर इमर्जन्सी गोष्ट झाली तर मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी किंवा हॉस्पिटलच्या ठिकाणी लोकांनी जायचं कसं? जे बाधित बिल्डिंग आहे त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न काय? जेव्हा एखादा प्रोजेक्ट जेव्हा उभा राहतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की इथे ह्या चाळी आहेत, तुम्ही त्यांना विचारात का नाही घेतलं? आज जो ब्रिज बंद करताय, तुम्ही ब्रिज बंद कशासाठी करताय? जोपर्यंत तुम्ही लोकांचं पुनर्वसन करत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रिज बंद करू नका। आणखी महिला देखील आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहात, ब्रिज बंद होतोय आज 9 वाजेपासून, काय सांगा? आम्ही सरकारच्या विरोधात नाही, तुम्ही ब्रिजचं काम करा, पण आम्हाला योग्य त्या मोबदला द्या किंवा आम्हाला योग्य त्या ठिकाणी घरं द्या, एवढीच आमची मागणी आहे। आम्ही ग्रांट रोडला रेड अलर्ट एरियामध्ये जायला मागत नाही, आम्ही कुर्लाला किंवा मेहुलला का मानकूर आम्ही कुठेही अशा ठिकाणी जाणार नाही। आम्हाला इथेच पाहिजे, आमची 3-3, 4-4 पिढ्या इथे गेल्या, आम्हाला योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे। तुम्ही काय सांगा? तेच ह्या बोलल्या त्याच आमचं आता आम्ही इथे 50 वर्ष 40-50 वर्ष इथे राहतोय आणि आमचे सासरे सासू वगैरे सगळे इथे झालेत आणि आमची आता मुलं त्यांची मुलं इथे आम्ही हे झाले, म्हणजे आमचा पुनर्विकास इथेच झाला पाहिजे, आम्हाला कुठे दुसरीकडे जायचं नाहीये। या ठिकाणी जी कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे जे या भागातले नागरिक आहेत त्यांना मेडिकलचा सुद्धा इश्यू आहे, वाडिया असेल, केएम असेल, तो जवळ आहे, परत मुलांची स्कूल पण जवळ आहेत, आजोबा ते कुठे जाऊ शकत नाहीत, आता त्याच्यामुळे आम्हाला इथेच पाहिजे। काय तुमची समस्या? आमची पण समस्या तीच आहे, आम्हाला सगळं इथेच पाहिजे ना। इथे हॉस्पिटल जवळ आहे, शाळा जवळ आहे, मुलांची सगळं काही इथे चांगलं आहे ना, मग आम्ही दुसऱ्या एरियात कसे जाणार? म्हणून आम्ही सरकारला बोलतो आम्हाला इथेच जागा द्या म्हणून। 50 वर्ष इथे काढलेलं आहे तर आम्ही कसं जाणार दुसऱ्या? साहेबांनी सांगितलेलं मी तुमचा पुनर्विकास इथे करेन, मग आता का आम्हाला फसवलं? असं एकनाथ शिंदेने सांगितलं अमुक ठिकाणी जागा आहे तुम्हाला देतील म्हणून, माडावाल्याने फसवलं, मग आम्ही कोणाकडे जायचं, कोणाकडे न्याय मागायचा? आम्ही या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत, एल्फिस्टन ब्रिज जो बंद होतोय आणि जी कनेक्टिव्हिटी तयार होतीये, जी शिवडी असे वरळी जी कनेक्टिव्हिटी तयार होती त्यामुळे यांच्या बिल्डिंग्स बाधित होत आहेत, ह्या जो ब्रिज आहे त्यामुळे, आणि हे स्थानिक सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो महिला असतील, पुरुष असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत। जो ब्रिज पाडता आहात, नवीन या ठिकाणी बांधता आहात, त्याला यांचा विरोध नाहीये, मात्र जे त्यांचं पुनर्वसन आहे ते याच ठिकाणी करावी अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन कृष्णा पवारसह मेरुती गणक, वार TV9 मराठी, मुंबई।